आमचे साथी समालोचक आदरणीय प्रसाद सवारे सरांना थँक्यू सो मच सर. आपण जाऊयात या हिमाच्या दिशेने. खरं तर आता हा सामना मात्र खरं तर पुन्हा एकदा दोन्ही संघांसाठी महत्त्वपूर्ण राहील, कारण की दोन्ही संघांचा विचार केला कालच्या दिवसात जय भोले कुशिवली संघानं खरं तर पहिला सामना जिंकला होता आणि आज पहिला सामना जिंकला तो म्हणजेच स्वर्गीय राम म्हात्रे प्रतिष्ठान म्हात्रेपाडा वाडी संघानं. अभिनंदन अक्षय, खरं तर चांगला खेळ राहिलाय हा. नक्कीच पुढील मॅचसाठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक. आणि आपण जाऊयात लगेच मॅचसाठी. चला, कुशिवली संघासाठी खरं तर सुवर्ण संधी. कोणत्याही फलंदाजानं जर का लगातार 3 बॉल 3 षटकार, लगातार 3 बॉल 3 चौकार जर का लगावले तर आमचे जगदीशजी पाटील जगदीशजी म्हात्रे यांच्या माध्यमातून खरं तर प्रत्येक हॅट्रिकसाठी रोख रक्कम 1000 रुपयाचा कॅश प्राइज मात्र त्यांच्या माध्यमातून अनाउन्समेंट केले. त्यांचं मनपूर्वक स्वागत, वेलकम. आणि प्रेक्षकांसाठी देखील एक मनपूर्वक महत्वाची सूचना, जर का कोणत्याही प्रेक्षकांना आयवा कॅच कंप्लीट केली तर त्या प्रेक्षकांना रोख रक्कम 200 रुपयाचा कॅश प्राइज मात्र दिले जाईल जगदीशजी म्हात्रे यांच्या माध्यमातून. त्यांचा पुन्हा एकदा मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. जाऊयात पुन्हा एकदा या मॅचच्या दिशेने, जिथे सामना आपण पाहतोय खरं तर सेकंड राऊंड आणि त्यामधली ही मॅच. एका बाजूला टीम कुशिवली त्यांच्या अगेन्स्ट टीम म्हात्रेपाडा वाडी. चेंडू चांगला आहे, फटका चांगला आहे, शॉर्ट कव्हरला खेळाडू आहेत, परंतु इथे खरं तर ही धाव कंप्लीट केली जाते. दोघांमध्ये तालमेल भरपूर चांगलं पाहायला मिळेल. खरं तर अशोक आणि त्यांच्या समवेत रेवनाथ आहेत. सुरुवात थोडीशी शांतमय. पेबनचा षटक तकदीर मात्र फेकतायत. सुरुवात तकदीर देखील चांगली करतायत. सुरुवातीला सध्या तरी फलंदाजांना थांबवण्याचं काम केलं जात आहे. हा देखील फटका चांगला आहे, परंतु ऑन साइडला वी शेप मध्ये बॉलला ढकलला. डीप मध्ये खेळाडू आहेत, बॉलला उचलतील फेकतील तत्पूर्वी इथून 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. चेक दरम्यान कुशिवली संघासाठी सुवर्ण संधी आहे. प्रत्येक चौकार आणि षटकारांसाठी संजयजी गायकर यांच्याकडनं 100 रुपयांचे कॅश प्राइज असेल प्रत्येक चौकार आणि षटकारासाठी. फुलटॉस बॉल, फटका चांगला आहे. डीप मध्ये खेळाडू होते पवन, त्यांच्या आवेगाच्या बाहेर बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धावा मिळतील या चेंडूवरती 4. अगदी इथून पाहिलं तर प्रत्येकी हॅट्रिक साठी नक्कीच तुम्हाला कॅश प्राइज आहे जगदीशजी म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून. परंतु मैदानाच्या आतमध्ये शॉर्ट आपलेन बॉल होता. ऑन साइडला फुल करण्याचा प्रयत्न, परंतु सरळ चेंडू शरीराचा वेध घेतोय आणि इथून या चेंडूवरती 1 धाव कंप्लीट केली जाते. यस, षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालंय आणि या पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर जय भोले कुशिवली संघाची धाव संख्या जाऊन पोहोचली ती 9 या धावफलकावरती. स्वर्गीय राम म्हात्रे प्रतिष्ठान म्हात्रेपाडा वाडी संघाच्या गोलंदाजांना देखील एक सुवर्ण संधी. खरं तर आमचे किरण शेठ म्हात्रे आणि त्यांच्या समवेत नक्कीच किरण शेठ म्हात्रे यांच्या माध्यमातून खरं तर गोलंदाजांसाठी सुवर्ण संधी. जर का इथून कोणत्याही गोलंदाजानं जर का लगातार 3 विकेट कॅरी केले, लगातार 3 विकेट संपादित केले, तर किरण शेठ म्हात्रे यांच्या माध्यमातून तुम्हाला 5555 रुपये दिले जातील. आणि किरण शेठ म्हात्रे यांचा पुन्हा एकदा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. जाऊयात सर. विचार केला ना तर बक्षिसांची खैरात आहे, कारण कुशिवली संघासाठी सुद्धा आदरणीय संजयजी गायकर यांनी प्रत्येक चौकार आणि प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयांचे कॅश प्राइज लावलाय. तर किरण शेठ म्हात्रे तर निश्चितच या मान्यवरांचा विचार केला तर या स्पर्धेसाठी आम्हाला 3 कूलर आमच्यासाठी दिलेले आहेत. ते मान्यवर म्हणजेच आमचे किरण शेठ म्हात्रे. निश्चितच त्यांचं सुद्धा सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. यस, मैदानाच्या आतमध्ये पाहिलं तर इथून पहिल्याच बॉलवरती 1 धाव कंप्लीट केली, परंतु सेकंड धाव देखील कंप्लीट करण्याचा प्रयत्न इथून विकेट मात्र गमावलाय आणि रेवनाथ याला जावं लागेल खेळाडू कक्षात फलंदाज बाद. या ठिकाणी ज्या जनरेटरच्या समोर महिला वर्ग आहे त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचं आहे. महिला वर्ग या इकडे, आपण व्यासपीठावर या.
या इकडे या साईडने या. पहा स्क्रीनवरती आमची संपूर्ण महिला मंडळ तुम्हाला दाखवण्याचं काम केलं जातं. आम्ही संपूर्ण महिला मंडळाला विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. ऑन साईडला फटका चांगला आहे. डीप मध्ये खेळाडू आहेत, बॉलला उचलतील फेकतील तत्पूर्वी इथून या 2 धाबा कंप्लीट केल्या जातात. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. खरं तर सॅमी आणि अशोक हे 2 खेळाडू अगदी मैदानाच्या आतमध्ये चित्त्याच्या चप्पळाईनं धाबा कंप्लीट करतायत. पहा आज खुशिवलीची मॅच आहे आणि संपूर्ण आमची महिला मंडळ खरं तर या सामन्यांचा आनंद घेत आहेत. सर्वांचं मनपूर्वक स्वागत, वेलकम. जय भोले क्रिकेट संघ खुशिवली आयोजित ही स्पर्धा आणि या स्पर्धेत आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत, वेलकम. सर्वांना विनंती असेल या आपण व्यासपीठावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. गोलंदाज हरीश आहेत, हरीश यांच्यावरती केले आक्रमण. ऑन साइडला पूल आणि पॉवरफुल चेंडू जाईल एक टप्पा घेत सरळ सीमा पार. धावा मिळतील 4, ठोकलाय चौकार. वाटाण्याचा गोलंदाज 2 चौकार अशोकच्या बॅट मधून आल्या. संघाची धावसंख्या धावफलकार आपण पाहतोय 16 धावा. या ठिकाणी देखील पाहिलं तर पुन्हा एकदा कव्हर्स मध्ये खेळण्याचा प्रयत्न, परंतु अगदी थर्डमॅन मध्ये बॉल तिथे स्टॉप करण्यात आला. चेक तर याच दरम्यान हॅट्रिक साठी किरण शेठ म्हात्रे यांच्याकडनं 5,555 रुपयांचं कॅश प्राइज आहे या म्हात्रेपाडा संघासाठी. तर पर चौकार आणि षटकारासाठी संजयजी गायकर यांच्याकडनं 100 रुपयांचं कॅश प्राइज आहे. म्हणजे दोन्ही बाजूने या ठिकाणी मात्र बक्षिसांची खैरात केली जाते. सामना अतिशय महत्वाचा आहे. आणि नक्कीच सर, जर का लगातार 3 बॉल 3 चौकार 3 बॉल 3 षटकार आले तर जगदीश म्हात्रे यांच्याकडे देखील रोख रक्कम 1,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. म्हणजेच आता आग दोन्ही बाजूंना समान लागली आहे. मॅचला मजा येणार आहे. दोन्ही संघ एकाच परिसरातले आहेत. चेक तर हेदुटना मयूर संघाचा संघनायक आणि दैसर बी संघाचा संघनायक आपल्याला लगेच रिपोर्टिंग करायचे आहे. इथे मात्र फटका चांगला आहे आणि या ठिकाणी मात्र जेल सुटला चौका. आदिवासी गाणी चुका करतोय कारण की कॅच होती. कॅच कॅरी करणं फार महत्वाचं होतं, परंतु इथून कॅच इथे गेली, परंतु तिथे 4 धाबा देखील खर्च झाल्या. आणि पाहता पाहता षटक क्रमांक 2ही कंप्लीट झालाय. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर जय भोले क्रिकेट संघ खुशिवली संघाची धावत संख्या जाऊन पोहोचली ती 22 वरती. 22 धाबा धाव फलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील. चांगली सुरुवात खुशिवली संघाच्या माध्यमातून. मैदानाच्या आतमध्ये अशोक त्याच्या बॅटमधून धाबा येत आहेत. अशोक यांचा विचार केला आतापर्यंत नक्कीच सर इथून 10 चेंडू खेळलाय आणि आतापर्यंत 20 धाबा बनवल्यात. म्हणजेच एका हाती किल्ला सध्या मैदानाच्या आतमध्ये लढवत असताना चांगली बॅटिंग पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 4 षटकांचा हा देखील तुम्हाला सामना पाहायला मिळेल. गोलंदाज आर्यन यंगस्टर आहेत. नौका खेळाडू बॉलिंग मार्कवरती कमबॅक करायचा आहे. इथे पहिला चेंडू परफेक्टली यॉर्कर लेन त्रिफला उद्ध्वस्त. इथे विकेटचा पतन. फलंदाज सॅमी मैदानाच्या बाहेर. यायचा आहे तुषार गायकर. ऑन साइडला फटका चांगला आहे. डीप मध्ये खेळाडू आहेत, परंतु इथे सध्या तरी नक्की थोड्या चुका केल्या जात आहेत, परंतु बॅकअप आलं आणि याही चेंडूवरती
एकच धाव मिळेल. टीमची टोटल 23. अगदी इथून म्हात्रेपाडा वाडी संघाला नक्कीच खुशिवली संघाला कमीत कमी धावसंख्येवरती रोखावं लागेल. परंतु मैदानाच्या आतमध्ये अशोक काय बॅटिंग करतायत, दमदार बॅटिंग. संपूर्ण खरं तर खुशिवली संघाची जबाबदारी इथून अशोकनं उचलली आहे. चांगली बॅटिंग. 2 विकेटसाठी या ठिकाणी मात्र आर्यनसाठी बक्षीस आलंय बबन जाधव यांच्याकडनं. मात्र इथे मात्र फटका चांगला आहे. मनगटी ताकदीचा वापर. हँडसम अजून एक षटकार. अशोक ऑन द फायर. सध्या एकटा लढतोय मैदानाच्या आतमध्ये म्हात्रेपाडा वाडी संघाच्या विरोधात. काय बॅटिंग पाहायला मिळते, दमदार बॅटिंग, पॉवरफुल बॅटिंग, पॉवर हिटिंग सध्या सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. 29 धावा अवे फ्रॉम दी बॉडी. परंतु आता या ठिकाणी या पंचांचा इशारा या ठिकाणी येतोय. व्हाईट बॉल ऑफस्टिकच्या बरोबरच बाहेर. खरं तर इथून व्हाईट बॉल आलाय. एक अवांतर धावेतनं मिळते. टीमची टोटल 30 धावा. उर्वरित अजून या षटकाचा विचार केला तर अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. परंतु सुरुवातीला आर्यननं विकेटनं सुरुवात केली आहे. समोर चेंडू होता ऑन साईडला. खरं तर ढकलण्यात आलाय. फटका चांगला आहे. परंतु या चेंडूवरती एक धाव कंप्लीट. मैदानाच्या आतमध्ये वारंवार चुका केल्या जात आहेत. या चुका कमी कराव्या लागतील. चेक तर या स्पर्धेसाठी मिथुन बांगारा यांच्याकडनं मात्र शुभेच्छा आल्यात मॅनफॉर्म कासगाव. आणि त्यांनी स्पेशल शुभेच्छा मात्र दैसर बी या संघाला दिलेल्या आहेत. धन्यवाद मिथुनजी बांगारा साहेब, आपलं मनापूर्वक आभार. आपण या स्पर्धेचा आनंद लुटतात, तुमचं सुद्धा मनापासून आभार. नक्कीच इथून 2 धाबा आल्यात. मैदानाच्या आतमध्ये खुशिवली संघ काय खेळतोय, अगदी घरच्या मैदानावरती खेळतो आणि चांगली खेळी या संघाच्या माध्यमातून होते. सध्या तरी आज अशोक या मॅच मध्ये चमकलाय. 32 धाबा धावफलकावरती आहेत. समोर चेंडू ऑन साइडला बिग हिट. फटक्याचा चटका लागतोय टीम म्हात्रेपाडा संघाला. आणखीन एक बिग हिट अशोकच्या बॅट मधून. आणखीन एक दमदार षटकार. निश्चितच डीजे तर निश्चितच काल अशोकनं चांगली फलंदाजी केली होती. मॅन ऑफ द मॅचचा हकदार राहिला होता आणि आजही त्याच्याकडनं संघाला खूप अपेक्षा होती. ज्या वेळेला संघासोबत चर्चा केली तेव्हा सुद्धा सांगितलं अशोक तुला थांबून खेळायचं आहे. आणि या ठिकाणी मात्र कुठेतरी तो चांगला खेळतोय. अप्रतिम बॅटिंग ऑन साइडला क्रॉस हिट. अगदी क्रॉस बॅट ना फटका चांगला. परंतु इथून खेळाडू पोहोचलेत. अगदी फाईन लेग क्षेत्रात बॉलला इथे अडवलं जात आहे. आणि या चेंडूवरती 2 धावा कंप्लीट. पाहता पाहता षटक क्रमांक 3राही कंप्लीट झालाय. आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर जय भोले कुशिवली संघाची धावत संख्या जाऊन पोहोचली ती 40 या धावफलकावरती. स्पीडअप करायचा इथून टीम स्वर्गीय राम म्हात्रे प्रतिष्ठान म्हात्रेपाडा वाडी संघ. चला आपण स्पीडअप करायचा आहे. 3 षटक इथून कंप्लीट झालेत आणि 3 षटकांमध्ये खुशिवली संघाने आतापर्यंत 40 धावा बनवल्यात. परंतु शेवटचं षटक अजूनही शिल्लक आहे. शेवटच्या षटकात इथून गोलंदाज कमबॅक करणार का की फलंदाज पुन्हा एकदा अटॅक सुरू ठेवणार. निश्चितच या ठिकाणी सर विचार केला तर 14 चेंडूमध्ये 36 धावा केल्यात. रोहित आहे स्ट्राईकवर. निश्चितच या ठिकाणी मात्र रोहितला जास्तीत जास्त रोहितचा हाच विचार असेल की अशोक वाघला जास्तीत जास्त स्ट्राईक देऊ, कारण तो लय मध्ये आहे. इथे मात्र अवांतर धाव. परंतु या ठिकाणी मात्र म्हात्रेपाडा संघासाठी सुद्धा एटीएम खुला आहे. जर हॅट्रिक मिळवली तर किरण शेठ म्हात्रे यांच्याकडनं 5,555 रुपयांचे कॅश प्राइज असेल. गोलंदाज विशाल बॉलिंग मार्क वरती आहेत. पहिलाच बॉल वाईड आलाय. टीमची टोटल 41 धावा.
वेगवान चेंडू तेसरार अगदी सध्या तरी मात्रेपाडा वाडी संघाचा मलिंग आहे मैदानाच्या आतमध्ये विशाल काय अप्रतिम चेंडू होता वेगवान चेंडू टप्पा पडल्यानंतर मात्र अगदी सरळ बॅट्समनला बीट केलं जातं रोहितला डॉट बॉल इथून कमबॅक करायचा आहे टीम मात्रेपाडा वाडी संघाला वापसी करायची आहे या मॅच मध्ये शॉर्ट ऑफ लेन बॉल परंतु इथे कदाचित याच पंचांचा लक्ष नक्कीच इथून आपण पाहू शकाल यस वाईड आहे प्लस वाईट 1+1 चला या ठिकाणी मात्र कॅश प्राइज आहे विशालसाठी ऑनलाईन कॅश पेमेंट केलं जाईल सूरज जाधव यांच्याकडून जर 2 विकेट संपादित केले तर टीमची टोटल 43 धाबा आता स्ट्राईक वरती पुन्हा एकदा अशोक आलाय आणि अशोकचा बॅट पदून सध्या या मैदानाच्या आतमध्ये भरपूर साऱ्या धाबा येत आहेत होम ग्राउंड वरती खेळतोय घरच्या मैदानावरती खेळतोय नक्कीच कदाचित खेळपट्टीचा त्याला नक्कीच फायदा होतो का हे देखील सर पाहावं लागेल. या ठिकाणी फटका चांगला आहे पहिली धाव वेगाने घेतले दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय स्ट्राईक स्वतःच्या खात्यात ठेवण्याचा प्रयत्न आणि इथून मात्र पंचांनी मात्र तिसऱ्या पंचांकडे रेफर केलाय फलंदाज बाद यात मात्र शंका नाहीये इथून मात्र धावचीच्या स्वरूपात रोहितला मैदान सोडावं लागेल डीजे थँक्यू सो मच अगदी ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकाल स्क्रीनवरती भरपूर चांगला जजमेंट केला आणि सरळ मात्र अगदी गोलंदाज विशालना यष्टांमध्ये चेंडू लावण्यात आला अगदी क्वालिटी क्लिअरिटी तुम्हाला पाहायला मिळेल यॉर्करले वेगवान चेंडू प्रॉपर टप्प्यांवरती सध्या गोलंदाजी होती आता विशाल यांच्या माध्यमातून खरं तर मात्रेपाडा वाडी संघाचा हा मलिंग आहे मैदानाच्या आतमध्ये नक्कीच खरं तर श्रीलंकेचा आपण पाहिलात सर लसित मलिंग यानं पण पाहिलात अगदी त्याच बॉलिंग ऍक्शन मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी विशाल गोलंदाजी करतोय चांगल्या टप्प्यांमध्ये गोलंदाजी डॉट बॉल आलाय टीमची टोटल स्थिरावली ती 44 वरती 44 धावा वेगवान चेंडू फटका फसला जेलची संधी पॉइंटला खेळाडू आहेत नो मिस्टेक आणि आता इथून मैदानाच्या आतमध्ये खरं तर वादळ निर्माण झालं होतं अशोक नावाचं आणि त्या अशोकला आता इथून सध्या तरी विशालना थांबवलंय अर्थातच विकेटचा पतन फलंदाज बाद तर अतिशय चांगली पारी खेळला अशोक ज्या वेळेला डगआउट मध्ये गेला सर्व खेळाडूंनी मात्र त्याचं स्वागत केलं कारण या ठिकाणी संघ अडचणीत होता आणि तिथून मात्र चांगली एकट्याने मात्र झुंज दिले कारण विचार केला तर अशोकच्या धावसंख्येचा तर 38 धावांचं योगदान दिलं शेवटचे 2 चेंडू आहेत 2 चेंडू आहेत अजूनही चला स्पीडअप करायचं आहे आतापर्यंत विशालनं पाहिलं तर नक्कीच 4 चेंडू फेकलेत आणि आतापर्यंत अवघ्या 4च धावा खर्च केल्या चांगली गोलंदाजी आणि महत्वाचा 1 विकेट सुद्धा आपल्या नावावरती केलाय नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये रुपेश आहेत परंतु रुपेश आपल्या टीमला फिनिशिंग टच देणार का हे देखील पाहूयात मॅच इज ऑन वेगवान चेंडू ऑन साइडला फटका दमदार परंतु टिप्पणी खेळाडू पवन व्हॉट अ कॅच अप्रतिम जजमेंट विकेटचा पतन हा दुसरा धक्का फलंदाज बाद चला आठवा त्याला कारण आम्ही अनाउन्समेंट केलेले आहे त्याच्यामुळे आम्हाला तिकडून प्रूफ फक्त दाखवा 500 रुपये बॅक टू बॅक 2 विकेट गेलेले आहेत हा चला पण द्या
सध्या तरी महत्वाचा चेंडू गोलंदाज विशाल साठी जर का इथे विकेट आला तर किरण शेठ म्हात्रे यांच्या माध्यमातून आणि जर का भरतने इथे षटकार जर का लगावला तर आमचे दिलीप भगत यांच्या माध्यमातून देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज मिळू शकतोय. परंतु इथे जर का या चेंडूवरती विकेट आला तर किरण शेठ म्हात्रे यांच्या माध्यमातून तब्बल तुम्हाला 5,555 रुपये मिळतील. आणि इथे यस विकेटचा पतन इथे बॅक टू बॅक 3 चेंडू मध्ये 3 फलंदाज बाद केलेत आणि इथून खरं तर किरण शेठ म्हात्रे यांनी लगातार 3 बॉल मध्ये 3 विकेट. जो कोणताही गोलंदाज जर का विकेट हॅट्रिक कंप्लीट करेल त्या खेळाडूला 5,555 रुपयाचा कॅश प्राइज नक्कीच ते देणार आहेत आणि त्यांचाही खरं तर आम्ही मनापासून आभार व्यक्त धन्यवाद. करू. या ठिकाणी प्रसाद सर जर विचार केला ना तर म्हात्रेपाड्याचे पाठीराखे आहेत त्यांनी खूप जल्लोष केला. कारण का जल्लोष करू नये, कारण आपला गोलंदाज 3 गोलंदाजावर मार पडल्यानंतर चौथा गोलंदाज येतो आणि शेवटच्या 3 चेंडूवर 3 फलंदाजाला बाद करतो. ही महत्वाची गोष्ट आहे आणि महत्वाचं म्हणजे किरण शेठ म्हात्रे यांच्याकडनं या हॅट्रिक साठी 5,555 रुपयाचे कॅश प्राइज होतं. निश्चितच किरण शेठ म्हात्रे म्हटलं तर चांगलं व्यक्तिमत्व. या स्पर्धेसाठी आम्हाला 3 कूलर दिलेले आहेत. त्यांचं मनाच्या अंतकरणापासून स्वागत करतो आणि आभार सुद्धा व्यक्त करतो. निश्चितच आपण त्यांना येणाऱ्या दिवसामध्ये आपण त्यांना इन अँड ॲक्शन मध्ये आपण व्यासपीठावर पाहू शकाल. तर याच दरम्यान क्षमा असावी. या ठिकाणी मात्र नाणेफेकी केली जाईल. संजयजी गायकर आपण यायचं आहे नाणेफेकीसाठी. संजयजी गायकर आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी मात्र नाणेफेकी केली जाईल. प्रशांत शेळके यायचं आपण व्यासपीठावर. आपल्या शुभ हस्ते नाणेफेकी केली जाईल. चला लगेच खेळाडू कक्षातून आपण बॅट्समन पाठवायचे टीम म्हात्रेपाडा. चला लगेच आपण खेळाडू पाठवायचे आहेत आतमध्ये. या ठिकाणी मात्र नाणेफेकी केली. एका बाजूने दैसर बी हेदुटणे मयूरचा संघ, या 2 संघामध्ये नाणेफेकी करतायत आदरणीय प्रशांतजी शेळके यांच्या माध्यमातून आपण ही रोषणाई पाहतोय. त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मात्र नाणेफेकी केली जाते. काटा कॉल दिला हेदुटणे संघानं आणि इथून मात्र नाणेफेकी जिंकला हेदुटणे मयूरचा संघ. अभिनंदन. काय निर्णय असेल? सत्रक्षण सर. या ठिकाणी मात्र हेदुटणे टीमनं नाणेफेकी जिंकल्यानंतर लगेच क्षेत्ररक्षण निर्णय घेतलाय. सामना 4 षटकांचा असेल. समोरचा टीम जर विचार केला तर दैसर हा संघ आहे, एक बलाढ्य संघ आहे. त्या संघाला आपण किती धावांपर्यंत रोकाल? 40+ धावा बनवण्याचा प्रयत्न करू. निश्चितच 40 धावांपर्यंत रोखण्यासाठी आपल्याला चांगली गोलंदाजी करावी लागेल. मग कोणते असे गोलंदाज आहे आपल्याकडे जे चांगली गोलंदाजी करतील? आकाश आहे, भरत आहे, गणेश आहे आणि नरेश. निश्चितच 4 गोलंदाज आकाश, भरत, नरेश यांच्याकडनं अपेक्षा आहे. आयोजनाविषयी काय सांगशील? आयोजन तर खूप छान आहे. धन्यवाद. या ठिकाणी आपण थांबायचं आहे. नाणेफेकी हारलाय आणि प्रथम मात्र वाट्याला आपल्या फलंदाजी आली आहे. तर नाणेफेकी जिंकला असता तर तुझा निर्णय काय असता? निश्चितच म्हणजे आता विरुद्ध आपल्याला करायचं आहे. प्रथम फलंदाजी करायची आहे. तर किती धावा बनवाल? 40 ते 45. निश्चितच 40 ते 45 धावा. निश्चितच दैसर म्हटला तर या मैदानाचा त्यांना अनुभव आहे. बऱ्याचशा वेळा या मैदानावर आपण आलेला आहात. कोणाकडनं जास्त अपेक्षा असतील? बॅटिंग नितेश आणि सागर. नितेश सागर यांच्याकडनं जास्त अपेक्षा असतील. शेवटचा प्रश्न, आयोजनाविषयी काय सांगशील? आयोजन तर खूप छान आहे. धन्यवाद. या ठिकाणी मात्र आपलं मनापासून खूप खूप आभार. घेऊन चलतो मैदानाकडे. ज्या ठिकाणी मात्र पहिल्या चेंडूवर मात्र पवन बाद झाला. ज्या पवननं मागच्या सामन्यामध्ये अहंकार माजवलेला तो पवन मात्र स्वस्तात बाद झाला. म्हणजे मोठा मासा गळाला लावला या ठिकाणी मात्र या कुशिवली संघानं.
असेल तर ओळख पटवून घेऊन जायचं आहे. कॅमेरामॅनला विनंती आहे की आपण जरा कॅमेरा या घड्याळाकडे वळवायचा आहे. आणि इथे देखील आणखीन एक डॉट बॉल अगदी सॅमी जो मैदानाच्या आतमध्ये आहे त्यानं सुरुवात दमदार केली. पहिल्याच बॉलवरती पवन सारख्या खरं तर एक विस्फोटक फलंदाजाला बाद केला नाही. इथून सध्या तरी पहिल्याच बॉलवरती मात्रेपाडा संघाला मी तर म्हणेन पहिल्याच बॉलवरती बॅकफुटवरती ढकलण्याचं काम केलं. सेकंड बॉल डॉट आलाय. सध्या तरी पहिल्या धाबा संख्येसाठी मात्रेपाडा वाडी संघ संघर्ष करतोय. पुन्हा एकदा फटका फसलाय. जेलची संधी आहे आणि इथे खेळाडू पोहोचलेत. आणखीन एक विकेटचा पतन, आणखीन एक फलंदाज बाद. आम्हाला आता मात्र या ठिकाणी चांगले कलाकार मिळालेले आहेत. आता 6 दिवस आपला कार्यक्रम चालू झाला. डीजेवर आपल्याला मस्त नाचायचं आहे. हा ओके, पाठीराखे चांगले आहेत. सगळ्या संघांविरुद्ध तसाच नाचायचंय. कुणाचाही विकेट पडो, कुणाचाही षटकार जावो, तरी तुम्हाला नाचायचं आहे. तर घेऊन चालतो मैदानाकडे. ज्या ठिकाणी मात्र एकावर एक धक्के देण्याचं काम केलंय शामीनं. ज्या पद्धतीने जय बोले कुशिवली टीमला सुरुवात हवी होती तशी मात्र सुरुवात केली. वेगवान झेंडू होता. अगदी या ठिकाणी पाहिलं तर नवीन बॅट्समन लक्ष्मण आलेत. अगदी बॅकफुटवरती येत असताना कट करण्याचा प्रयत्न, परंतु इथून आणखीन एक डॉट बॉल. अगदी पहिला पेवनचं षटक, पॉवर प्लेचे षटक आणि पॉवरफुल गोलंदाजी सदा सॅमी हाताळतोय. अप्रतिम गोलंदाजी. चेंडू क्रमांक 5 अप्रतिम गोलंदाजी सध्या सुरू आहे. क्रॉस बॅटेड करण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर सरळ हा चेंडू अगदी एस्टॅनच्या भरून जाताना पाहायला मिळेल. ऍक्शन रिप्ले पाहूयात स्क्रीनवरती. यस, अगदी मिडल स्टंपवरून हा चेंडू जातोय. इथून डॉट बॉल. निश्चितच या स्पर्धेचा विचार केला तर अजूनपर्यंत निर्धाव षटक कोणी टाकलं नाहीये. तो कारनामा हा सामी करेल का? इथे मात्र टॅप केलाय. धावचीची संधी आहे. डायरेक्ट हिट करायचं होतं. रुपेश खडके त्या ठिकाणी होता आणि इथून मात्र षटक क्रमांक पहिला संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकार आपण पाहतोय. श्री गणेशा झालाय 1 आणि आतापर्यंत गडी बाद झाले 2. मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आणि आभार. ते समोर जो जनरेटर व्हॅन आहे ना त्याच्या समोर कोणी थांबू नका. जनरेटरच्या समोर मित्रांनो कोणी थांबू नका. थोडस साईडला राहा. आपण आपल्याकडे जागा खूप आहे. फक्त त्या ठिकाणी थोडस डेंजर झोन आहे. सर्वांना विनंती असेल, आपण जे जनरेटर आहेत तिथे कोणी थांबू नका. विनंती असेल कारण की तिथे सर्व कनेक्शन आहेत. शॉर्ट ऑफ लेन बॉल ऑन साईडला अगदी इथून टॅप केलं जातं आणि याही चेंडूवरती मात्र एकच धाव कंप्लीट केली जाते. अगदी इथून सिंगल डबलने काही होणार नाहीये. अगदी आपण पाहू शकाल आज खुशिवली संघाची मॅच आहे आणि
खरं तर आमचे खरं तर संपूर्ण महिला मंडळ खरं तर या सामन्यांचा आनंद घेतात. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. खरं तर आपल्या घरच्या मैदानावरती आपल्या घरातली मुलं आज मैदानाच्या आतमध्ये खेळतात आणि त्यांचा खरं तर खेळ पाहण्यासाठी संपूर्ण महिला मंडळ इथे आलेलं आहे. सर्वांचं मनपूर्वक स्वागत, वेलकम. अगदी आपण नेहमीच सर मोबाईलवरती आणि टी व्ही स्क्रीनवरती आपण त्यांना खेळताना पाहतो, परंतु आज अक्षरशः डोळ्यासमोर त्यांचा चांगला खेळ या सर्वच खरं तर माता आणि भगिनी त्या नक्कीच या सामन्यांचा आनंद घेतात. सर्वांचं मनपूर्वक स्वागत आणि सध्या चांगला खेळ देखील त्यांच्या माध्यमातून साकारण्यात होतोय. आणखीन एक डॉट बॉल. सध्या तरी भरत इथून चांगली कामगिरी करतोय आणि इथून पाहिलं तर हा देखील डॉट बॉल. सध्या तरी मात्रेपाडा संघ अगदी या मॅच मध्ये बॅकफुटवरती पाहायला मिळेल. सध्या तरी लक्ष्मण मैदानाच्या आतमध्ये आहेत. 7 चेंडू तो खेळला, त्याच्या बॅटमधून आतापर्यंत अवघ्या 2च धावा आल्यात. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॅटची लिडिंग एज आणि इथे आणखीन एक विकेटचा पतन. फलंदाज बाद 3 वरती. हा तिसरा धक्का टीम संजयजी गायकर या आपण व्यासपीठावर. लालचंद्र भोईर आपण सुद्धा या व्यासपीठावर. चला निश्चितच ज्यांना इन ऍक्शन मध्ये कदाचित आम्ही पाहू शकू असे महेश पाटील सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. कदाचित कदाचित जर आम्हाला फिट वाटले तरच शनिवारच्या टीम मध्ये आपण असाल. आम्ही त्याची चाचणी घेऊ. चला मॅच ऑन. आता येणारे 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये अजूनही धावा बनवायच्या आहेत, त्या म्हणजेच 42 धावा 42 रन्स अजूनही बनवायचे आहेत. त्यामुळे प्रत्येकी ओव्हर मध्ये 21 धावा बनवाव्या लागतील. कठीण आव्हान आहे आता इथून, परंतु प्रयत्न करावे लागतील. फुल टॉस बॉल ऑन साइडला फटका फसला. डीप मध्ये खेळाडू आहेत आणि इथून आणखीन एक विकेटचा पतन, आणखीन एक फलंदाज बाद. तू चल मैं आया अशी परिस्थिती. कलाकारांनी आराम करायचा आहे. रात्र आहे, आपल्याला पूर्ण रात्र आहे. कलाकारांनी आराम करा. आणि या ठिकाणी मात्र घेऊन चालतो मैदानाकडे, ज्या ठिकाणी मात्र फक्त आणि फक्त 3 धावा आहेत. म्हणजे कुठेतरी या ठिकाणी मात्र डॉट चेंडू ना विकेट, सॉरी या ठिकाणी मात्र विकेट संपादित केलाय. गोलंदाज रुपेश खडके. सुद्धा आगमन झालाय. डीजे ऑपरेटर आहेत ते पण बघू, त्यांना पण आम्ही संधी देऊ. इथे मात्र मनगटीत ताकदीचा वापर. हाय अँड सम पहिला संघर्षाचा शंकनाद करणारा षटकार फलंदाज आपण पाहतोय हरेशच्या माध्यमातून. त्यातून मात्र त्या संघाने एक
चांगला समाधानकारक स्कोर उभा केला आणि आता मात्र गोलंदाज आपली चांगली गोलंदाजी दाखवताना जय बोले कुशिवली संघ निश्चितच पाठीराखे भरपूर आहेत. या ठिकाणी कॉलिंग दिलाय, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि अतिशय झेल चांगला टिपला आणि इथून मात्र अजून एक फलंदाज बाद होतोय. धक्का क्रमांक लागला त्या ठिकाणी मात्र मात्रेपाड्या टीमला 6वा. गोलंदाजी राहिले या स्वतः अशोकने मात्र गोलंदाजी घेतली. बराच वेळ चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक आहे, ट्राय करायला पाहिजे होती, ट्राय करणे गरजेचं होतं. त्या ठिकाणी मात्र रोशन होता उर्फ कान्या, ट्राय करायला पाहिजे होती. या ठिकाणी मात्र षटकार आलाय. पाच चेंडू आणि 30 धाव्यांची गरज आहे. 5 चेंडूवर 5 जर षटकार लगावले तर इतिहास राहील. बराच वेळ चेंडू हवेत होता. त्या ठिकाणी मात्र कॉन्फिडन्स पहा नरेश वाघचा, जसा काही हा रेग्युलर खेळाडू आहे परंतु जेव्हा जेव्हा संधी मिळते तेव्हा तेव्हा मात्र नरेश ला संघात स्थान मिळतं. परंतु आजचा जो झेल त्याने पकडला ना, खूप कॉन्फिडन्स मध्ये पकडला, एकदम स्तब्ध उभा राहिला, जसा झेल आला तसा पकडला. फलंदाज बाद. या ठिकाणी मात्र अशोकच्या खात्यामध्ये 1 विकेट मिळाली. म्हणजे अष्टपैलू कामगिरी या ठिकाणी आमचे निलेश पाटील यांचं आगमन झालेलं आहे. चला साहेब गडावर चढा आपण. निलेश पाटील एक KPL चा भक्कम संघ मालक, जे थोड्याच दिवसात आपल्या होळीच्या शुभमुहूर्तावर येईल. आज फॉर्म मात्र वाटण्यात आलेले आहेत. बऱ्याचशा खेळाडूंनी फॉर्म घेऊन गेलेले आहेत, अर्ध्यांना द्यायचे बाकी आहेत, मिळतील. इथे मात्र बराच वेळ चेंडू हवेत आहे. त्या ठिकाणी मात्र रोहित आलाय, हाताला मात्र चेंडू लागला सुद्धा नाहीये. इथून मात्र झेल पकडायचा होता. या झेल खूप महत्वाच्या होत्या, कारण या ठिकाणी मात्र विचार केला तर जेव्हा जेव्हा आपण अशा अवघड झेल घेता तेव्हा मात्र आपला कॉन्फिडन्स वाढलेला असतो. सर काय सांगाल? नक्कीच इथून सध्या तरी चांगला खेळ टीम खुशिवली संघाच्या माध्यमातून होतोय. अगदी इथून जर का कॅच कंप्लीट झाली असते तर पुन्हा एकदा टीमचा जो मनोबल आहे तो वाढला असता. आता शेवटचा 1 बॉल, फक्त क्रिकेटची औपचारिकता पूर्ण राहिली आणि ती देखील इथून पूर्ण केली जाते. सामना जिंकलाय तो म्हणजे अगदी आपल्या घरच्या मैदानावरती, तो म्हणजे जय भोले क्रिकेट संघ खुशिवली संघानं अभिनंदन बॉयज तब्बल 28 धाब्यानं हा मोठा विजय इथून संपादित केला. अभिनंदन टीम जय भोले खुशिवली टीम. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी